नमस्कार. आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज ललिता पंचमी, नवरात्रातला 5वा दिवस, 5वी माळ. आज मी माझे सद्गुरू डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांनी लिहिलेलं मातृवत्सल विंदानम हा जो ग्रंथ आहे याचं पूर्ण वाचन आज मी करणार आहे. तर आज मला माहिती आहे की धकाधकीचं जीवन चालू आहे, महिलांची तारेवरची सर्कस असते, घर सांभाळायचं असतं, ऑफिसला जायचं असतं, मुलांचा अभ्यास देखील सांभाळायचा असतो. तर सर्वांसाठी घेऊन आली आहे मातृवत्सल विंदम. किमान सर्वांनी ऐकावं अशीच प्रभुचरणी इच्छा. मंगलाचरणम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियतां निशाचरचुमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामः सदा सोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. मातृवत्सल विंदानम. गायत्री खंड. अध्याय 1 ते 3. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाये. अथ प्रथमोध्यायः. रघुनायक श्रीरामांनी शिवधनुष्याला बाण सोडून जानकी स्वयंवराचा पण जिंकला व श्रीराम जानकीच्या विवाहाचा मंगल सोहळा सुरू झाला आणि प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र झाले, त्यागरूपी आदिशेष लक्ष्मणाच्या साक्षीने. परंतु ज्या क्षणी श्रीरामांनी त्या शिवधनुष्यास बाण जोडून प्रत्यंचाचा पोटात धरला त्याच क्षणी ते शिवधनुष्य प्रचंड कडकडाट होऊन तुटून पडले होते व हा शिवधनुष्याचा विशिष्ट ध्वनी ऐकून 6वा अवतार भृगुराज परशुराम त्या स्थानी धावत आला. तिथे लक्ष्मण जानकी सहित प्रभू श्रीरामचंद्रांना पाहताच परशुरामाला खात्री पटते की परमेश्वर दत्तगुरूंनी पाठविलेला 7वा अवतार आता त्याच्या कार्यास आरंभ करता झालेला आहे. स्वतःचेच प्रतिरूप व तेही किशोर वयातील पाहून परशुराम मनोमन हर्षित झाला आणि त्याने अतीव कौतुकाने त्या श्रीरामास प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अण्णानेही दिली. सरते शेवटी प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवताराचे माधुर्य हृदयात घेऊन ते जगतवंद्य पुरुषोत्तम परशुराम श्रीरामास आशीर्वाद देऊन परत तपश्चर्येसाठी निघाले. आता परशुरामाच्या मनात एक प्रश्न उठू लागला. परमेश्वराने त्याच्या कार्याच्या ज्या प्रथम खंडासाठी मला पाठविले होते तो खंड तर समाप्त झालेला आहे व त्या कार्याचा द्वितीय खंड हा क्षत्रिय श्रेष्ठ रूपातील श्रीरामचंद्र पूर्ण करणार आहे. मग चिरंजीव अवतार म्हणून पाठवलेल्या या परशुरामाचे पुढील कार्य काय? प्रभू श्री परशुरामांना पूर्ण स्मरणात होते की परमेश्वराने अर्थात आपल्या परमपित्याने आपणास पाठवितानाच श्रीराम भेटीनंतरच्या तुझ्या जीवनाच्या उत्तरार्धातील तुझ्या कार्याची जाणीव तुला तेव्हाच होईल असे सांगितले होते. ती आठवण मनात घेऊन व चिंतन करीत प्रभू श्री परशुरामांनी तपश्चर्येस आरंभ केला. तपश्चर्येसाठी परशुरामांनी निवडले ते दंडकारण्यातील अत्री ऋषींच्या आश्रमाचे स्थान. अत्री ऋषींच्या आश्रमापासून जवळच असणाऱ्या सह्य पर्वताच्या कुशीतील एक गुप्त गुहेमध्ये प्रभू श्री परशुराम बसले. परंतु आज काहीतरी विपरीतच घडत होते. तत्वचिंतनाऐवजी प्रभू श्री परशुरामांच्या मनात त्यांच्या पूर्व आयुष्यातील स्मृती जागृत होऊ लागल्या. माता रेणुकेच्या अर्थात परशुरामाच्या जन्मदात्या आईच्या आठवणींनी हा रणधुरंधर तपस्वी रूपातील परमात्मा व्याकुळ झाला. परशुराम या रूपातच या परमात्म्याचे सर्वप्रथम मानवी रूपातील आई लेकुराचे भावबंध अनुभवलेले होते आणि त्या माता रेणुकेच्या वात्सल्याच्या स्मृतींनी त्या परशुरामाला त्याच्या मूळ रूपातील मातेच्या अर्थात आदिमाता अचित शक्तीच्या प्रेमाची अनिवार्य ओढ लागली. आता या परमात्म्याच्या परशुरामाच्या अंतःकरणात उठलेली ही आदिमातेच्या वात्सल्याची ओढ अधिकाधिक प्रबळ होऊ लागली व त्या प्रबळ ओढीतूनच श्री परशुरामांची तपश्चर्या संपन्न झाली.
वेगळ्याच रीतीने परमात्मा परशुरामाला या वात्सल्याच्या तपश्चर्येतून नवीन ओढ लागली ती त्याच्या आदिमातेच्या वात्सल्याची जाणीव सर्व श्रद्धावानांना करून देण्याची. त्यासाठी काय करावे हा विचार अंतःकरणात वाढू लागला आणि ध्यानावस्थेतून भानावर आलेल्या श्री परशुरामांचे चरण आपोआपच अत्री ऋषींच्या आश्रमाकडे वळले. अशा ह्या भावविव्हळ व करुणा मूर्ती स्वरूप परशुरामाला अत्री ऋषी अर्ध्या रस्त्यातच भेटले. कारण अत्री ऋषी म्हणजे तर साक्षात आत्मरूपी प्रकाश अर्थात परात्पर पिता, सविता अर्थात दत्तात्रेय पिता आणि परमात्म्याचा पिताही. त्यामुळे तो अत्री आपल्या बालकासाठी धावत येणारच. प्रभू श्री परशुरामांनी सविता स्वरूप श्री अत्री ऋषींना पाहता क्षणीच त्यांच्या चरणावर लोटांगण घातले आणि त्यांना विनंती केली, हे सर्वज्ञ, मला आता पुढील मार्ग दाखवा. माझ्या आदिमातेची आणि श्रद्धावानांची भेट कशी होईल हे सांगा. मी तुम्हाला शरण आलो आहे. तथा मे वद सर्वज्ञ रक्ष मा शरणागतम इति तद्वचनम श्रुत्वा सविता ध्यानमास्थितः. श्री परशुरामाचे हे वचन ऐकून सविता ऋषी अर्थात अत्री ऋषी ध्यानस्थ झाले. ज्ञात्वा तस्याखिलं भावी प्रोवाच मधुरं वच शृणु राम मयोक्त त्वं नायं मार्गोती गोचरः. ध्यानावस्थेत संपूर्ण कार्य जाणून अत्री ऋषी परशुरामास म्हणाले, हे परशुराम, सामान्य मानवाला सहजपणे समजू न शकणारा हा मार्ग मी तुला सांगतो आहे, तो मनपूर्वक ऐक. त्रिपुरांबादसेवामंतरा नैव लभ्यते सापि श्री गुरुनाथस्य कृपा द्वारैव नान्यथा. आदिमाता त्रिपुरांबेच्या चरणसेवेशिवाय हे कार्य प्राप्त करणे संभव नाही आणि ही चरणसेवा गुरुनाथांच्या कृपेनेच मिळू शकते. तत्कारणं तू श्री गुरुभक्तिः सर्व तन्मूलकं यतः तस्मात् दत्तात्रेयो गुरोः समीपम वज्र भार्गवा. श्री गुरुकृपा प्राप्त होते त्याचे कारण श्री गुरुभक्ती हेच आहे. कारण श्री गुरुभक्ती हेच गुरुकृपेचे मूळ आहे. त्यामुळेच हे परशुराम, तू श्री गुरु दत्तात्रेयांच्या समीप जा, तुझे सर्व मनोरथ सफल संपूर्ण होतील. स आस्ते संप्रती गिरौ गंधमादन संज्ञिते आश्रमे पुण्यभूयिष्ठे सिद्धयोगी सुसेविते. अत्री ऋषी म्हणाले, परशुराम, श्री गुरु दत्तात्रेय सध्या गंधमादन पर्वतावर त्यांच्या पवित्र आश्रमात विराजमान आहेत व अनेक सिद्धयोगी त्यांची सेवा करीत आहेत. अथोत्तराशाभिमुखो जगाम भृगुवंशजः दत्तात्रेयाश्रमं गन्तु सत्वरो जात संभ्रमः. आता तातडीने प्रभू श्री परशुरामांनी उत्तर दिशेकडे तोंड करून श्री गुरु दत्तात्रेयांच्या आश्रमाकडे प्रस्थान केले. विश्वातील सकल जनांच्या व युगायुगातील श्रद्धावानांच्या आत्यंतिक हिताची व कल्याणाची महत्मंगल वाट वही वाट अर्थात श्री आदिमातेची सर्वश्रेष्ठ उपासना श्रद्धावानांसाठीच मुक्त करण्याच्या पवित्र इच्छेने प्रेरित झालेला ऋषिराज परशुराम चालता चालता जिथे त्याच्या मातेचे रेणुकेचे मस्तक तिच्या अंतिम संस्कारानंतर श्री गुरु दत्तात्रेयांच्या कृपेने भूमीतून वर येऊन मूर्त रूपाने स्थिर झालेले होते त्या ठिकाणी येऊन पोचतो. माता रेणुकेचे मुख आपल्या लाडक्या लेकराला प्रत्यक्ष पाहून आनंदित होते व त्याला विचारते, हे वत्स, तू कुठे निघाला आहेस? तू एवढा विचारमग्न का आहेस व तुला एवढी त्वरा का झालेली आहे? मी तर सती जाताना तुला साक्षात श्री गुरु दत्तात्रेयांच्या ओटीत घालून गेले होते व त्याच वेळेस मी तुला श्री गुरु दत्तात्रेयांची महती सांगितली होती. मग आज तुझी एवढी चिंताक्रांत मुद्रा का बरे? स्वमातेच्या मुखातील हे परमपवित्र शब्द ऐकताच परम परशुरामांना ते सर्व दत्त महात्म्य आठवू लागले व ते रेणुका मातेच्या मूर्त मस्तकाला प्रेमाने आलिंगन देऊन व तिच्या समोर लोटांगण घालून
परमात्मा परशुराम तिला सांगतात, काम क्रोध हता मर्त्या सुख सिद्धै सदा उद्यता न कच्चित सुखम आयांती क्षणम किंचिदपि ध्रुवम. हे माते, स्वतःच्या सुखाच्या प्राप्तीसाठी सदैव आतुर व तत्पर असणारा मानव काम आणि क्रोधाकडूनच मारला जात राहतो, परंतु तरीही एका क्षणापुरतेही तो निर्भय व शाश्वत सुख मिळवू शकत नाही व म्हणूनच सदैव शोकग्रस्त राहतो. अभयम सर्वच्छेदते न शोचती यतो जनः वज्रामी तम महात्मानं दत्तात्रेय गुरु मुनी. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या शोकाचे निवारण करणारे अभयपद शोधले पाहिजे आणि त्यासाठीच मी श्री गुरु दत्तात्रेयांकडे जात आहे. रेणुका माता परशुरामाला यशस्वी हो असा आशीर्वाद देते व परशुराम डोळे बंद करून तिला प्रणाम करतो. डोळे उघडून परशुराम पाहतो तो काय, तो महेंद्र पर्वताच्या पलीकडील परिसरात आपोआप येऊन पोहोचलेला आहे व समोर गंधमादन पर्वत दिसत आहे. गंधमादन पर्वताचे शिखर पाहताच श्री परशुरामस श्री गुरु दत्तात्रेयांच्या पूर्व भेटीचा वृत्तांत व त्यांचे कृपाळुत्व आठवून अनिवार्य व अनिरुद्ध आनंद होऊ लागला आणि मग त्यांची पावले अनिरुद्ध गतीने गंधमादनाच्या शिखराकडे चालू लागतात. श्री परशुरामाची ही अनिरुद्ध गती श्री गुरु दत्तात्रेयांच्या आश्रम दिसताच अनिरुद्ध भक्तीत परिवर्तित होते व त्यांच्या मुखातून त्यांच्या आणि दत्तात्रेयांच्याही परमपित्याचा अर्थात परमेश्वराचा जप पश्चंतीतून वैखरीत येऊन अनिरुद्धपणे प्रवाहित होऊ लागतो. दत्तगुरु 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 हा जप करीतच परमात्मा परशुराम विश्वगुरु दत्तात्रेयांच्या आश्रमात प्रवेश करतात आणि पाहतात, तत्रासीनम आसन आग्रे अवधूतकुलनायकम उपासितम योगी मुख्यै अवदात गुणाशयै. तिथे उत्कृष्ट गुणांनी युक्त असलेल्या श्रेष्ठातिश्रेष्ठ योगी राजांकडून पूजन होत असलेले अवधूत कुलनायक आपल्या आसनावर बसलेले आहेत. श्री परशुरामांच्या वैखरीतील तो अनिरुद्ध जप आता जागृत झालेल्या अष्टभावांच्या रूपात श्री दत्तात्रेयांच्या अनिरुद्ध चरण कमलांशी समर्पित होतो आणि महाप्रभू श्री दत्तात्रेयांच्या मुखातून मधुर शब्द उमटतात, सुस्वागतम वत्स. चंडिके तुझे अनंत उपकार, वात्सल्य तुझी कृपा अपरंपार, तव चरणी लोटांगण वारंवार, अनिरुद्ध शरणागत सद्भावे. इति दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवत्सल विंदाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे गायत्री खंडे श्री गुरु दत्तात्रेय परशुराम मेलन नाम प्रथमोध्यायः.